हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे कबीरने काही मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनरला आणलेलं असतं. तर आता कबीर तेजस्विनी कामतला आता मनस्विनी कामत करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच आता इथे त्याने मेकअपसाठी काही मुलींना आणि काही माणसांना बोलवलेलं आहे. तर त्यावेळी आजी जी आहे, कबीरची माँ म्हणत असते की कबीर, तुला काय वाटतं की ही भावट मुलगी मनस्विनी होऊन दाखवेल? अरे तिच्यात एवढी हिंमत तरी आहे का? ती मला नाही वाटत की एवढं सगळं करू शकेल. हे बघ, मनस्विनी होणं काही एवढं सोपं नाही आहे तिच्यासाठी. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की माँ, मला माहीत आहे की थोडा वेळ लागेल, पण मला असं वाटतं की नक्की त्या हे करू शकतात. त्यांच्या मुलीसाठी हे करू शकतात आणि त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला लढा देण्यासाठी हे करू शकतात. आणि मला सांगा, एकदा पाण्यात पडलं की पोहायला आपोआप शिकतं ना, तसंच मला वाटतं की कदाचित ह्याही शिकतील. तर आता इथे मा ज्या आहेत त्या बोलतात की पाण्यात पडल्यानंतर पोहायला शिकलं तर ठीक आहे, नाही तर बुडाली तर बुडाली, असंही होऊ शकतं हां कबीर. तर त्यावेळी आता कबीर जो आहे त्या गोष्टीचा विचार करत नाही, पण मला ही एक गोष्ट सांगतो की तेजस्विनी कामत ज्या आहेत त्या नक्कीच मनस्विनी कामत होऊन दाखवतील, असं आता इथे तो मला म्हणत असतो. तर इकडे मेकअप आर्टिस्ट ज्या आहेत त्यांनी आता इथे या तेजस्विनी कामतचा मेकअप सुरू केलेला असतो आणि तेजस्विनी सारखी आरशामध्ये पाहत असते की ती कशी दिसते म्हणून. पण आता तिला मेकअपची सवय नसल्यामुळे आता कुठेतरी तिला थोडंसं ऑकवर्ड होतं की सगळं काय आहे, काय काय लावते त्या चेहऱ्यावरती, असं तिचं झालेलं असतं. तर त्याच नंतर आता इथे त्या मेकअप आर्टिस्टने या मनस्विनीचा फोटो जो आहे तो समोर ठेवलेला असून आता हुबेहूब अगदी तसाच मेकअप तिचा करण्याचा प्रयत्न झालेला असतो. तेजस्विनी जी आहे ती अगदी आरशात बारीकाईने पाहत असते की खरंच ती मनस्विनी होऊ शकेल काय, हा प्रश्न आता तिच्या डोक्यात चाललेला असतो. तर त्याचनंतर आता इकडे सखीला त्या प्रीतम धर्माधिकारीचा फोन आलेला असतो. सखी खरं तर त्या प्रीतम धर्माधिकारीच्या फोनची वाटच पाहत असते. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की काय मग प्रीतम धर्माधिकारी, सगळं काही जमलं ना? तर त्यावेळी आता इकडे प्रीतम धर्माधिकारी जो काही आहे ना तो बोलतो की हो सखी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी तशाच जाळ्यात मी तिला अडकवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी तिला विश्वास देखील बसलेला आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ना त्याच पद्धतीने मी जाऊन तिच्याशी बोललो आहे. तर आता सखी बोलते की ग्रेट, आपल्याला हेच हवं होतं. म्हणूनच आता सखीने आता हा प्लॅन सुरू केलेला असतो आणि आता हळूहळू करून या प्लॅनमध्ये तिला अडकवायचं असतं, असं सखीच्या डोक्यात असतं. तर त्यावेळी आता प्रीतम धर्माधिकारी जे आहे ते बोलतात की आणि पॅरिसवरून आणलेलं ते गिफ्ट देखील त्यांना दिलं बरं का. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की ठीक आहे. तर आता इथे ही सखी जी आहे ती खूप खुश होते, कारण सगळं काही तिच्या मनासारखं झालेलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे हा जो कबीर आहे तो मला आणि त्याच्या आईला समजावत असतो की हो नक्कीच मी माझ्या प्लॅनवर खरा उतरेल, असं तो आईला म्हणत असतो. कुठेतरी आईला वाटतं की कबीर, हे जे काही सुचलं आहे ते एक चांगलीच गोष्ट आहे, पण कबीर तुला काय वाटतं की खरंच हे जे काही आहे ते सगळं काही आपल्या बाजूने होईल असं तुला वाटतं का? तर त्या कबीर बोलतो की हे बघ आई, आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आणि मला असं वाटतं की एक दिवस आपल्याला यश नक्कीच मिळेल. तर त्यावेळी आता इथे ही जी माँ आहे ना ती बोलते की हे बघ, या सगळ्यात ना तू सखीची साथ देशील मला माहीत आहे, पण ह्या सगळ्यात तुला काही होता कामा नये, कारण मी आधीच माझा मुलगा गमावला आहे आणि या मनस्विनीमुळे जर तुला काही झालं तर मी कधीच कोणाला माफ करणार नाही, असं इथे माँ म्हणत असते. तर त्याचनंतर आता इकडे कबीर आणि बाकी सगळेजण बोलत असतानाच आता तेजस्विनी कामत जी आहे ती अगदी हुबेहूब मनस्विनीसारखी रेडी होऊन आलेली असते. तर अचानकच कबीर आणि माँची नजर त्या मनस्विनीवरती पडते. खरं तर आता इथे प्रेरणा देखील चकित झालेली आहे की हे सगळं काय आहे, खरंच ही तेजस्विनी आहे की मनस्विनी, असं त्यांचं झालेलं असतं. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी आता कबीर माशी बोलत असतो त्यावेळी तो हे म्हटला होता की एकदा की तेजस्विनी कामतने लूक चेंज केलं की तुला
हे ओळखणार नाही की ती तेजस्विनी कामत आहे की मनस्विनी कामत. बघ मग, असं म्हटलेले शब्द आता इथे कबीरला आठवतात. कारण यावेळी माने या तेजस्विनी कामतला ओळखलेलंच नव्हतं. कारण ती हुबेहूब मनस्विनीसारखी दिसत होती. म्हणूनच आता इथे मा जी आहे ती आता तिला प्रचंड राग येतो. कारण तिला वाटतं की मनस्विनी इथे आली आहे, तर ही इथे कशासाठी आली आहे हा जाब विचारण्यासाठी ही मा जी आहे ती आता मनस्विनीच्या समोर गेली आहे. आणि आता तिला सगळे काही क्षण आठवतात की कशा प्रकारे तिने तिच्या मुलांना मारलं होतं. तर त्यावेळी आता इथे ही जी मा आहे तिने लगेचच मनस्विनीवरती हात उचललेला आहे. खरं तर ही मनस्विनी नाहीच आहे, खरं तर ही तेजस्विनी कामत आहे. आणि हे कबीरच्या लक्षात आलं. हे सगळं माच्या आणि प्रेरणाच्या लक्षात नाही आलं. कुठेतरी त्या कन्फ्यूज झाल्या होत्या. कुठेतरी त्यांना असं वाटलं होतं की एका क्षणात त्यांच्यासमोर मनस्विनीच उभी आहे. तर त्यावेळी आता ज्यावेळी या मनस्विनी समजून तेजस्विनीला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरामध्ये पाय ठेवण्याची. तर त्याच वेळी या माने ती काठी तिच्यावर उगारली होती. जणू काही त्या काठीने तिला मारणारच होती. तेवढ्यातच आता या कबीरने ती माच्या हातातली काठी पकडलेली आहे आणि मला म्हणत आहे की मा, तू हे काय करते आहेस? हे बघ मा, हे तेजस्विनी कामत आहे ना की मनस्विनी कामत. तर त्यावेळी आता इथे मा जी आहे ती कन्फ्यूज होते. ती बोलते की काय? तर आता तिला ओळखून न आल्यामुळे हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि कबीरच्या लक्षात आलं आहे की माने तेजस्विनी कामतला ओळखलेलंच नाही आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की मा, तुम्ही इथे बसा. तर आता माला त्याने बसवलं आहे एका ठिकाणी आणि आता तिचे हातपाय वगैरे सगळे काही गळालेले आहेत. कारण मनस्विनीला पाहताच तिचा संताप होत असतो आणि हे सगळं कबीरने पाहिलेलं आहे. तर त्यावेळी कबीरने लगेचच मासाठी पाणी वगैरे दिलं आणि माला विचारलं की मा, तुम्ही ठीक आहात का? तर त्यावेळी आता मा बोलते की हो. पण त्याचवेळी आता इथे प्रेरणा ही घाबरते आणि ही तेजस्विनी जी आहे ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, मी तुझी मैत्रीण तेजस्विनी आहे ना की मनस्विनी. तर आता इकडे सखी सखी जी आहे ती गौतम काकाला आणि इकडे तिच्या काका आणि काकूला सांगत असते की आता माझा पुढचा प्लॅन नक्की काय असणार आहे. तर त्यावेळी गौतम जो आहे तो सखीला विचारू लागतो की सखी, हा प्रीतम धर्माधिकारी कोण आहे? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलू लागते की हा प्रीतम धर्माधिकारी एक नवीन बिझनेसमन आहे आणि तोच आपल्याला या सरकार पाडायला मदत करणार आहे. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की सखी, म्हणजे हे सगळं कसं काय? मला कळत नाही आहे. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की कळेल काका, सगळं काही कळेल. पण त्यावेळी आता इथे गौतम जो आहे तो सखीला बोलतो की म्हणजे तू बिझनेसमन नसलेला एक बिझनेसमॅन म्हणून तिच्यासमोर उभा केला आहे, बरोबर ना सखी? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की अगदी बरोबर काका. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की पण अगं सखी, सरकार एवढी चॅप्टर आहे ना, ती सगळ्यात अगोदर त्याची वेबसाईट वगैरे चेक करेल, जेणेकरून तिला समजेल की त्यांचा काही बिझनेस आहे की नाही. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की हो ना काका, मलाही असंच वाटलं होतं की सरकार खरंच खूप डोकं वगैरे चालवते. पण मी ना आता तिचाच प्लॅन तिच्यावरती उलटवणार आहे. तिला खूप हौस आहे ना सगळं काही माझ्या आईसारखं बनायची, माझ्या आईसारखं करायची. तिने कशी माझ्या आईची सगळे रिपोर्ट जे आहे ते तिच्या ह्याच्यात वळवून घेतले आहे. म्हणजे माझ्या आईची रिपोर्ट असून असं दिसत आहे की ती रिपोर्ट सगळी काही तिची आहेत. तशाच प्रकारे मी एक काहीतरी खेळ तिच्याबरोबर खेळणार आहे. तर आता इथे सखी सांगू लागते की काका, मी असा बिझनेसमन उभा केला आहे आणि त्याची कागदोपत्री आणि वेबसाईट देखील तयार केली आहे. तिने सर्च जरी केलं ना, तिला सगळं काही डिटेल्समध्ये कळेल की तो प्रीतम धर्माधिकारी कोण आहे वगैरे सगळं काही कळेल. त्याची काळजीच नाही आहे. पण आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की पण तिने ओळखलं तर? तर आता सखी बोलते की नाही काका, ती ओळखू शकत नाही. कारण एक खोटी फेक वेबसाईट मी तयार केलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. तर आता इथे काका बोलतात की ठीक आहे सखी, तुझा जो काही प्लॅन असेल ना, त्या सगळ्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्यावेळी सखीचे काका आणि काकू देखील बोलतात की हो सखी, तुझा हा प्लॅन खरंच खूप भारी आहे.
कबीर सारखं अगदी डोकं चालवायला लागले आहेस आणि अगदी कबीरसाठी सारखीच धट वगैरे झालेली आहे. अजिबात कोणाला न घाबरता तू सगळं काही करत आहेस. तर आता इथे त्यांना दिसतं आहे की आपली सखी जी आहे ती आता एकदम कॉन्फिडंट झालेली आहे. तर त्यावेळी हे सगळं पाहून काका आणि काकूंना खूप छान वाटतं. तर त्याचनंतर आता इकडे हे सरकार म्हणजेच ही मनस्विनी जी आहे ती आता प्रीतम धर्माधिकाऱ्याची माहिती काढत असते. तो खरंच एक बिझनेसमन आहे का आणि त्याचा बिझनेस म्हणजे कसा आहे वगैरे तिला सगळं काही चेक करायचं असतं. तर आता इथे मार्केटमध्ये त्याचं नाव काय आहे, त्याची रेप्युटेशन किती आहे, हे सगळं पाहण्यासाठी तिने आता लॅपटॉप ओपन केला आहे आणि प्रीतम धर्माधिकारी सर्च करून आता इथे तिने त्याची कंपनी वगैरे सगळी काही वेबसाईट ओपन केलेली आहे. तर कुठेतरी आता तिला दिसतं आहे की प्रीतम धर्माधिकारी जो आहे तो चांगल्याच कंपनीचा मालक आहे आणि त्याच्याकडे खूप पैसे देखील आहेत. त्याने खूप पैसे ह्या मालासाठी लावलेले आहेत, असं आता इथे त्या वेबसाईटवरती सगळी माहिती कळत असते. तर त्याचवेळी आता इथे ही जी सरकार आहे ना त्याने दिलेला पॅरिसवरून आणलेला तो परफ्यूम जो आहे तो पाहू लागते. खरं तर तो पाहताच तिला आवडला होता आणि त्याचनंतर आता तिने त्याचा वास वगैरे घेऊन पाहिला तर तो तिला प्रचंड आवडला. कुठेतरी आता ही डील देखील करावी धर्माधिकारी सोबत मिळून असं सरकारचं झालेलं असतं आणि आता कदाचित तिने फिक्सही केलं आहे की ती प्रीतम धर्माधिकारी सोबत हात मिळवणी करणार आहे. तर त्याचनंतर आता ह्या परफ्यूमने तर ती प्रचंड खुश झालेली आहे, कारण तिला महागड्या परफ्यूमची खूप आवड होती आणि आता एका परफ्यूममुळे तिला खूप आवड लागली आहे या सगळ्याची. तर ती खुश झालेली असते आणि सारखा त्या परफ्यूमचा वास घेत असते. गौतम आणि बाकीचे काका आणि काकू ते दोघेही सगळेजण म्हणत असतात की सखी खरंच आता कबीरच्या पावलावर पाय टाकत आहे आणि लवकरच आता सखी तिला जे काही साध्य करायचं आहे ती करणार आहे, कारण तिच्यामध्ये खूप कॉन्फिडंट आलेला आहे आणि मला खात्री आहे की सखी हे नक्कीच करून दाखवेल, असं त्या सगळ्यांमध्ये चर्चा चालू असते. तर त्याचवेळी आता इकडे इकडे कबीरच्या घरी तिची माव जी आहे ती खाली सोफ्यावर बसलेली आहे आणि आता कबीर जो आहे तो बोलतो की मा, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला म्हटलं होतं की एकदा तेजस्विनी कामत मनस्वी झाली की कुणालाही काही कळणार नाही, कुणालाही संशय वगैरे येणार नाही. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. तर त्यावेळी आता माझी आहे ती आता याच धक्क्यात असते या मनस्विनीला पाहून की तिला त्याचं तोंडही पाहायचं नसतं. तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे ना तो बोलू लागतो की हे पहा, आता तुमच्यामध्ये फक्त एकच कमी आहे. आता तुम्ही खऱ्या अर्थानं मनस्विनी तर दिसत आहात, पण आता तुमच्यातला मेन स्वभाव, तुमच्यातला हा मूळ स्वभाव बदलवायला लागेल. तर त्यावेळी आता इथे ही जी तेजस्विनी आहे ती बोलते की काय, माझ्यातला मूळ स्वभाव बदलावा लागेल? तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की हो. तर त्याचवेळी आता इथे मला मध्ये कबीर समजावत असतो की सगळं काही ठीक होणार आहे. आता कुठलाही त्रास आपल्या सगळ्यांना होणार नाही आहे. जो काही त्रास व्हायचा आहे ना तो तर त्या मनस्विनीला होईल. समजलं सगळ्यांना? तर त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती कबीरसमोर उभी असताना कबीर म्हणतोय की हे पहा, तुमच्यातला आता हा जो काही मऊ स्वभाव आहे ना तो काढून टाकायचा आहे. आपल्याला अशी निडर, अगदी न भित्री, कुणालाही न घाबरणारी मनस्विनी बनायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यावरती हात उचलावा लागेल. मारा माझ्या तोंडात. तर आता असं म्हटल्यानंतर तेजस्विनी जी आहे ती घाबरते आणि बोलते की कबीर, हे सगळं तू काय बोलतो आहेस? हे बघ, मी तुला नाही मारू शकत. मी तुला का मारू? तर त्यावेळी आता हा जो कबीर आहे तो बोलतो की हे पहा, तुम्हाला जर मनस्विनी व्हायचं असेल तर तुम्हाला आता कणखर व्हावंच लागेल आणि निडर व्हावंच लागेल. ते मनस्विनी कशी सगळ्यांच्या समोर येताच एकेकाच्या कानाखाली जाळ काढते, तसंच तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्ही एका क्षणात ओळखून याल की तुम्ही मनस्विनी नाही तर तुम्ही तेजस्विनी आहात. तर त्याच वेळी आता इथे कबीर जो आहे तो तिला आठवून देण्याचा प्रयत्न करतो. इकडे आता सखी जी आहे ती काका आणि काकूंना सांगून आलेली असते की मी कबीरसाठी डब्बा वगैरे घेऊन चाललेले आहे, कारण कबीरने सकाळपासनं काहीही खाल्लं नव्हतं आणि तसाच न डब्बा घेता तो ऑफिसला गेला होता. तर त्यावेळी आता काकू आणि काका बोलतात की ठीक आहे,
असं म्हणत आता सखी तिथून निघालेली आहे आणि आता कबीरला डब्बा देण्यासाठी ती ऑफिसला येणार असते. तर आता सखीने डब्बा वगैरे घेऊन झालेला आहे आणि ती ऑफिसला देखील आलेली आहे. ऑफिसमध्ये येताच तिला कबीर कुठेही दिसत नाही. तर त्यावेळी ती विचार करते की कबीर कुठे गेला असेल. त्यावेळी तेवढ्यातच तिथे पिऊन येतो. पिऊन सखीला पाणी वगैरे देतो. पण तरी देखील आणखी तिला कळालं नसतं की कबीर नक्की कुठे गेला आहे. तर त्याच वेळी आता इथे ही जी काही सखी आहे ना, ती उत्तराची वाट पाहत असते. पण तो जो पिऊन आहे तो बोलतो की सखी मॅडम, काय आहे ना, कबीर सर एवढ्यात ऑफिसमध्ये खूप कमी येतात. तर त्याच नंतर आता तो पिऊन तिथून जातो आणि बोलतो की मला ना आज कबीर सर कुठे गेले आहेत ते माहीत नाही. तेवढ्यातच तो गेल्यानंतर तिथे किरण येतो. किरण आल्यानंतर इथे सखीला बोलतो की सखी तू. तर त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ किरण, मला आत्ता कळायला हवं की कबीर या वेळेला कुठे गेला आहे. मला तर घरी सांगून निघाला होता की मी स्वतः आता ऑफिसला निघालेलो आहे आणि मला लेट होते, ऑफिसमध्ये कामं खूप आहेत सांगून निघालेला होता. तर त्यावेळी आता किरण विचार करत असतो की काय करावं, काय सांगावं, म्हणजे सखीला जर कळालं की कबीर कुठे आहे तर नाही नाही असं होता कामा नये. तर आता किरण देखील सखीला खोटं बोलणार आहे. आणि इकडे हा कबीर तेजस्विनीला उकसावत असतो. कबीर तेजस्विनीला म्हणत असतो की आठवा ती 12 वर्ष कसा तिने तुम्हाला त्रास दिला, कसं तिने तुम्हाला तुमच्या मुलीपासून दूर केलं आणि कसं सगळं काही तुमच्याकडनं हिसकावून घेतलं, तो सगळा त्रास आठवा. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीला तो त्रास आठवतो की कशाप्रकारे ती तिला टॉर्चर करत होती आणि तिने हे सगळं फक्त प्रॉपर्टीसाठी केलं आणि तिला जीवे मारण्याची धमकी तर दिली आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न देखील तिने केला आहे. अगदी वेड्यासारखं करून सोडलं होतं. हे सगळं तिला आठवतं, पण हा क्षण तिला कधीच आठवायचा नव्हता. कारण ज्यावेळी हा क्षण तिच्या डोळ्यासमोर तरळतो ना, त्यावेळी तिचे हातपाय जे आहेत ते थरथर कापू लागतात. तर त्यावेळी आता इथे ही तेजस्विनी जी आहे ती कबीरवर मोठ्याने ओरडते की शट अप. अगदी मनस्विनीसारखा तिचा आवाज बाहेर पडतो. खरं तर आता कबीरला हेच हवं होतं की कणखरपणा तिच्या अंगात यावा आणि हा जो काही स्वभाव आहे मुळमुळात तो स्वभाव, तेजस्विनीचा स्वभाव बाहेर निघून असंच धटपणे तिने मनस्विनीसारखं बोलावं असं कबीरला वाटत असतं. तर त्याचमुळे आता इथे कबीरला कुठेतरी आता तेजस्विनीमध्ये मनस्विनी रागाच्या भरात दिसू लागलेली आहे. तर आता कबीर तेजस्विनीला सांगणार आहे की आत्ता जे काही तुम्ही वागलात ना, ते सगळं काही तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून कधीही या मनस्विनीला कळू नये की तुम्ही तेजस्विनी कामत आहात. कुणाचाही तुमच्यावर संशय आला नाही पाहिजे. तर आता इथे मला अजूनही डाऊट असतो की खरंच ही दिसायला तर दिसते मनस्विनीसारखी, पण खरंच ही करू शकेल काय? कारण ही तर एकदम बावळट बाई आहे असंच तिला वाटत होतं. कारण आत्तापर्यंत एवढं काही तिने सहन केलं आणि त्याच्यावरती अगदी काही उलटवार वगैरे काहीही केलं नाही आहे, म्हणून मला तेजस्विनीचा राग येत असतो. आणि त्याचनंतर आता इथे तेजस्विनी सगळं काही डोळ्यासमोरून तरळून जातं. तेजस्विनीच्या कसं काही त्या मनस्विनीने तिच्यासोबत वागलं होतं, की ती टॉर्चर वगैरे करत होती, हे सगळं तिला आता डोळ्यासमोरून गेलं होतं. तर इकडे सखी सखी अजूनही किरणला तेच विचारण्याचा प्रयत्न करत असते की किरण सांगा ना, कबीर कुठे आहे? मला कबीरने आत्तापर्यंत कधीही खोटं बोललं नव्हतं, पण आता असं वाटतंय की कबीर काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. असं आता सखी विचार करू लागते. कारण सकाळपासून घरून निघालेला कबीर आज ऑफिसमध्ये नाही आहे आणि तेही मला काही कळवलं देखील नाही आहे. म्हणून आता कुठेतरी इथे ही जी सखी आहे ना, ती या कबीरवरती डाऊट घेते की नक्की हा कबीर करत तरी काय आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो किरण आहे तो तिला सांगायला जातो, पण त्याला वाटतं की नाही नको, जर काही पुन्हा प्रॉब्लेम आली तर कबीर सर पुन्हा त्या प्रॉब्लेममध्ये अडकतील. तर आता पुढील भागात इकडे ही सखी जी आहे ती या कबीरला विचारत असते की तू कुठे होतास म्हणून. पण आता त्यानंतर इथे कबीर जो आहे तो सखीला म्हणत असतो की तुझा पुढचा प्लॅन काय आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की तुला आज ते 2 वाजता कळेल की माझा प्लॅन काय आहे. तर 2 वाजता ही मनस्विनी जी आहे ती घराबाहेर पडणार असते आणि हॉस्पिटलला जाणार असते. तर का जाणार असते आणि का नाही हे उद्याच्या भागात तुम्हाला कळेलच. पण सखीला आता हॉस्पिटलमध्ये ती गेल्यानंतर पुरावा मिळणार आहे आणि त्याचमुळे सखी कुठेतरी खुश होणार आहे.
आणि मग ती कबीरला सांगते की मग आपल्याला काहीतरी नक्कीच हाती लागेल. तर त्यावेळी आता कबीरला कळत नसतं की सखीच्या मनात आणि डोक्यात काय चाललेलं आहे. पण बघूयात तिचा प्लॅन नक्की काय म्हणतोय ते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.